चला बा नमस्कार. अंजली किचन मध्ये आज तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवणार आहे विविध प्रकारचे बदाम मिल्क शेक. तर बघा मी इथं तयारी करून ठेवली. स्वयंपाक पण माझा संध्याकाळचा करून घेतलेला आहे मी. आणि मस्त उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर आज आपण म्हटलं संध्याकाळी जरा घरच्या घरी काहीतरी थंड असं काहीतरी करावं. तर मी इथं आज मिल्क शेक बनवण्याचा बेत आखलेला आहे. तर इथं मी अंड्याची भाजी केली बघा. आज भात पण झालाय माझा. इकडे बाळासाठी एक मस्त खिचडी भात करून ठेवलाय. चपात्या पण बनवून झालेल्या आहेत. तर मस्त असं शॉर्टकट मध्ये हे जेवण तयार झालेलं आहे. आणि आज संध्याकाळी मी छान असा मिल्क शेक बनवण्याचा प्लॅन आखलेला आहे. तर आता त्याची तयारी मी इथं केलेली आहे. तर सगळ्यात आधी बघा आज पहिल्यांदाच उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपण हा बर्फ करायला ठेवलेला आहे. पहिल्यांदाच ठेवलाय. उन्हाळा चालू होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत, 8-15 दिवस. तरी पण मी आजच बर्फ तयार करून घेतला. बर्फ तयार झालेलाच आहे आपला. त्यानंतर आपण इथं ही सगळी जे सफरचंद जे विविध प्रकारचे आपण इथं विविध प्रकारचे जे आपण मिल्क शेक बनवणार आहे तर त्याची तयारी पण इथं करून ठेवलेली आहे बघा. मी इथं 15 ते 20 बदाम भिजत टाकले होते मी 1 तासापूर्वी गरम पाण्यामध्ये. सफरचंद एक कट करून घेतलंय. एक चिक्कू आपण इथं कट करून घेतलाय. 3 ते 4 स्ट्रॉबेरी आहेत ते आपण बारीक कट करून घेतलेले आहे. आपल्याला लागणार आहे त्यासाठी इथं साखर थोडीशी. त्यानंतर आपण इथं चॉकलेट मिल्क शेक पण बनवणार आहे. त्याचे सुद्धा आपण इथं छोटे पाऊच घेतलेले आहेत. आपल्याला इथं दूध लागणार आहे. तर दूध पण मी इथं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. ते पण फ्रीज मधनं काढते. अशी मी सगळी ही पूर्व तयारी केलेली अगदी घरच्या घरी. जसं गाड्यावर जसे मिल्क शेक मिळतात ना त्याप्रमाणे आपण इथं बनवणार आहे. तर ह्याची तयारी झाली. तर आता आपण इथं सगळं बाकीचं माझं काम आवरलेलं आहे संध्याकाळचं. आता बाळ पण आमचं झोपायला आलेलं आहे. तर इकडे आता आपण ही रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण छोटं मिक्सरचं भांडे घेतले. तर एक एक करून आपण हे सगळे मिल्क शेक बनवणार आहे. तर इथं पहिले बदाम आहेत त्याची सालं काढून घेऊया सहजरित्या बघा. 1 तासापूर्वी थोडे गरम पाण्यामध्ये आपण हे बदाम टाकले होते. तर मस्त अशी याची सालं सहज निघतायत. तर इथं बघा आता आपण हे बदाम आहेत असे पूर्ण आपण याच्या साली काढून घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी छोटं मिक्सरचं भांडे घेतले. तर सगळ्यात आधी आपण सफरचंदाचा जो मिल्क शेक आहे तो बनवणार आहे. तर इथं मी सफरचंद टाकून घेते. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 5 बदाम टाकते फक्त. त्यानंतर ह्यात टाकूया आपण थोडी साखर. प्रत्येकी आपण 1-1 ग्लास फक्त हा मिल्क शेक बनवणार आहे. त्यानंतर ह्यात टाकूया दूध. पहिल्यांदा मी थोडंसं दूध टाकून मिक्सरवर हे काढून घेते. तर इथं बघू शकता बऱ्यापैकी आता छान असं आपलं जे सफरचंद आहे फक्त आपला पहिला सफरचंदाचा मिल्क शेक आहे तो तयार झालेला आहे. आता तर आपण इथे ग्लास घेतलेत मध्यम आकाराचे आणि ओतून घेऊया. तर छान असा हा पहिला आपला सफरचंद बदाम मिल्क शेक तयार झालेला आहे. पुन्हा मिक्सरचं भांडे घेतले. त्यामध्ये आपण हा चिक्कू जो बारीक केलाय तो टाकूया. त्यामध्ये सुद्धा आपण इथं 5 बदाम आहेत ते टाकतोय. थोडी साखर. गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर त्यात थोडंसं आपण दूध टाकूया. अगदी किंचित पहिलं दूध टाकून घेते मी कारण की मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर येते. छोटं भांडं वापरले आपण इथं. तर इथं बघू शकता आपला जो चिक्कू आहे तो पण आपण इथं चांगला मॅश करून घेतलाय. थोडं आपण याच्यात दूध टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हे फिरून घेऊया. इथं बघू शकता चिक्कूचा पण पेस्ट तयार झालेली आहे चिक्कू बदामची. आता ह्यामध्ये आपण टाकूया थोडंसं दूध आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरवरून काढून घेऊया. मिक्सरवर काढून घेतले आपण आणि बघूया आपला आता हा आपला चिक्कूचा पण मिल्क शेक तयार झालेला आहे. छान असा मस्त घट्टसर असा झालेला आहे. बघू शकता अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे छान अशी. इथं बघू शकता आपला चिक्कू मिल्क शेक पण तयार झालेला आहे. आता पुन्हा भांडा आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बनवायचं स्ट्रॉबेरीचं मिल्क शेक. त्यामध्ये स्ट्रॉबेरी टाकून घेते बारीक कट केलेली. त्याचबरोबर आपले जे बदाम आहेत 4 ते टाकून घेऊया आपण. मी प्रत्येकी 4 ते 5 बदाम ह्याच्यात टाकलेले आहेत. ह्यामध्ये टाकते मी थोडी साखर आणि अगदी किंचित असं दूध. पहिलं थोडं दूध टाकून आपण याची पेस्ट तयार करून घेऊ म्हणजे व्यवस्थित बारीक होईल. इथं बघू शकता मस्त आपला स्ट्रॉबेरीचा पण इथं पेस्ट तयार झालेली आहे स्ट्रॉबेरी बदामची. छान असा मस्त कलर आलाय ह्याला. आता ह्यामध्ये आपण टाकूया थोडंसं दूध आणि दूध टाकून अजून एकदा हे छान असं फिरून घेऊया. आता पुन्हा एकदा आपण दूध टाकून थोडंसं फिरून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला मस्त हा स्ट्रॉबेरी पण ज्यूस तयार झालेला आहे. आपण इथं ओतून घेऊया. मिल्क शेक पण तयार झालेला आहे. आता आपल्याला इथं बनवायचा चॉकलेट मिल्क शेक. तर त्यासाठी भांडा आपण पुन्हा एकदा टाकूया आपण बदाम. त्यानंतर बदामामध्ये थोडंसं आपण इथं दूध टाकतोय.
साठी यात थोडं सफरचंद टाकते कट केलेलं, थोडं चिकूची पण फोड टाकूया आणि स्ट्रॉबेरी पण थोडी टाकून घेतलेली आहे. साखर टाकू आपण, चॉकलेट सिरप आणि हे पुन्हा मिक्सरवर काढून घेऊ. तर हे तर बघू शकता चॉकलेट आणि मिक्स फ्रूट असा आपण हा बदाम टाकून ही पेस्ट तयार केलेली. ह्यात टाकू आपण दूध आणि पुन्हा एकदा दूध घालून आपण हे मिक्स करून घेऊया. मिक्सरवर पुन्हा एकदा काढून घेतलं आपण आणि छान असा चॉकलेटचा पण आपण इथं मिल्कशेक तयार केलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आपले 4 प्रकारचे मिल्कशेक तयार आहेत. आपण खूप बदाम मिल्कशेक, सफरचंद बदाम मिल्कशेक, बदाम मिल्कशेक आणि हे स्ट्रॉबेरी बदाम मिल्कशेक. आता सध्या हे झाले तर ह्याच्यामध्ये आपण थोडा बरोबर तर साधारण आपण ह्याच्यात हे 2 बाईट येते टाकून देतोय. अशा प्रकारे आपण हे टाकून दिलेले आहे. मस्त थंड असा आपला घरच्या घरी आपण हा पदार्थ तयार केलाय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सफरचंदाचं जे ज्यूस आहे त्याच्यामध्ये आपण हे सफरचंद ते असं छोटं छोटं कट करून घेतलंय आणि हे टाकतोय ह्याच्यामध्ये. त्यानंतर स्ट्रॉबेरी ते पण आपण ह्याच्यात थोडं टाकून देऊया. आपला चिक्कूच आहे त्याच्यात पण आपण टाकून देतो आणि हे आपलं जे आपण सगळी म्हणजे सफरचंद, स्ट्रॉबेरी, चिक्कू आणि चॉकलेट असं हे मिक्स आहे. तर ह्याच्यामध्ये सगळेच आपण हे मिक्स फ्रूट असे टाकून देतोय. अशा प्रकारे आपले 4 प्रकारचे अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हे मिल्कशेक तयार केलेले आहेत. इथं हा चॉकलेटचा आहे त्यामुळे ह्याच्यावर आपण थोडं चॉकलेट सिरप टाकूया आणि हे दुसरे त्याच्यावर पण एक मस्त असं जरा छान दिसतंय त्यासाठी मी हे टाकते. तर इथं बघू शकता अगदी झटपट 10 मिनिटातच फक्त आपण हे छान अशी तयारी करून ठेवली होती पहिली आणि संध्याकाळच्या जेवणानंतर पिण्यासाठी म्हणून आम्ही हे 4 जणांसाठी 4 प्रकारचे मिल्कशेक तयार केलेले आहेत बदाम टाकून. खूप झटपट रेसिपी आहे. अगदीच बाहेर जाऊन पिणं कधी शक्य होत नाही तर घरच्या घरी असं अर्धा लिटर दुधामध्ये आपण हे 4 प्रकारचे प्रत्येकाच्या आवडीचा फ्लेवर मी इथं वापरलाय आणि असे 4 ग्लास हे आपण बदाम मिल्कशेक बनवलेले आहेत. खूप मस्त रेसिपी झालेली आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.